नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वा NMMS परीक्षा यामधील दुसरा पाठ आज आपण पाहणार आहोत. दोन समांतर रेषा आणि छेदिका यावर आधारित ही उदाहरणे आहेत. सर्वात प्रथम हे पहिलं उदाहरण आहे. रेषा RA पहा, रेषा RA समांतर रेषा TS या दोन रेषा समांतर आहेत. त्याचप्रमाणे रेषा TS समांतर रेषा PN म्हणजे ह्या तिन्ही रेषा ह्या एकमेकीला कशा आहेत, समांतर आहेत. असल्यास या ठिकाणी दिलेले आहे x या कोनाचे माप काढा. मग इथं काय केलेलं आहे, मेजरमेंट कोन ARP बरोबर 65 अंश. किती आहे, 65 अंश. आता आपल्याला काही उदाहरणे माहीत आहेत, काही नियम माहीत आहेत. दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन हे कसे असतात, एकरूप असतात. आता व्युत्क्रम कोन कुठले, इथं आंतरव्युत्क्रम कोन होतो. कोन ए पहा, मेजरमेंट कोन ARP बरोबर 65 अंश. आता ARP चा व्युत्क्रम कोन कोणता आहे, या कोनाचा व्युत्क्रम कोन मेजर कोन RPN. कोन RPN हा काय आहे, याचा व्युत्क्रम कोन आहे. मग कोन RPN चे माप किती आहे, तर मेजरमेंट कोन RPN बरोबर हे 65 म्हणजे हे सुद्धा किती आहे, 65 अंश. कारण इथं कंसात लिहायचं, हे कसे आहेत एकमेकांचे व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन हे कसे असतात, एकरूप असतात, समान मापाचे असतात. मग आता मेजरमेंट कोन RPN आणि मेजरमेंट कोन NPT हे कोन कसे आहेत, रेषीय जोडीतील कोन आहेत. मग मेजरमेंट कोन RPN अधिक मेजरमेंट कोन NPT म्हणजे ज्याचं माप x आहे, NPT बरोबर या कोनाला, हे दोन कोन एकमेकांचे कसे रेषीय जोडीतील कोन आहेत, त्यांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. आलं का लक्षात, 180 अंश. मग हे 180 आहे, तर RPN किती आलेला आहे, 65 अंश. 65 अंश अधिक NPTचं माप किती दिलेलं आहे, x बरोबर 180 अंश. मग आता आपण काय करूया, या समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून 65 वजा करूया. म्हणजे 65 वजा 65 अधिक x बरोबर 180 वजा 65. मग x बरोबर 65 गेले 0 बरोबर 180 वजा 65. मग 10 मधून 5 गेले 5 राहिले, इथं हातचा दिल्यामुळे 7 राहिले. 7 मधून 6 गेला 1. x बरोबर किती आलेला आहे, 115 अंश. x बरोबर हा 100. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ही मापं काढता येतात. 115 अंश आलं. आता दुसरं उदाहरण आहे खाली पहा. रेषा, मी तर पर्याय लिहिलेले नाहीत, कारण आपण सरळ एक एक उदाहरण समजून घेतो. त्यामधलं पर्याय क्रमांक जो आहे त्या क्रमांकाचं हे 115चं माप बरोबर आहे. दुसरं, रेषा T समांतर रेषा S. T आणि S या दोन रेषा हे कशा आहेत, समांतर रेषा आहेत. त्यानंतर आणि U ही काय आहे, या दोन समांतर रेषेला एका छेदिका आहे. तर x बरोबर काढा, मेजरमेंट कोन x काढायचे, म्हणजे x चे माप काढायचे, इथं कोन नाही. हे आहे 7x आणि हे आहेत 11x. आता पहा, हा कोन आणि हा कोन हे कसे आहेत, आंतरकोन आहेत. ह्या रेषा अशा आहेत, अशा जर करून पाहिलं तरी आपल्याला चालतं. म्हणजे आता आंतरकोनाचा गुणधर्म काय सांगतो, की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोन हे कसे असतात, एकमेकांचे पूरक कोन असतात, एकमेकांचे पूरक कोन. मग आता इथं नावे नाहीत दिलेले, सरळ 7x अधिक यांची मापं दिलेली आहेत 11x. पूरक कोनांच्या मापांची म्हणजे किती असं माप किती असतं, 180 अंश. मग 11 अधिक 7 हे सजातीय पदे आहेत. 18x बरोबर 180.
आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 18 ने भागाकार करू, किंवा दुसऱ्या पद्धतीत मी सांगतो, 18 आणि x आपण समीकरण जे शिकलेले गुणाकार असतो, हे चल आणि सहगुणक आहेत. आता आपण 7वीत शिकलं x बरोबर 180 भागिले 18, हे गुणाकारातले 18 इकडे जाऊन काय झाले, भागाकार झाले. 18 1 18, 18 1 18 0. x बरोबर काय आलं, 10. x ची किंमत काय आलेली आहे, तर 10 आलेली आहे. हे दुसरं उदाहरण आहे. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. या ठिकाणी रेषा टी ही छेदिका आहे. रेषा टी ही छेदिका आहे. n आणि m हे एकमेकाला कशा आहेत, समांतर रेषा आहे. आणि n आणि m ची टी ही छेदिका आहे. x चे माप काढायचे. आता पहा, हे खून करून दाखवलेला कोण आहे, याचं माप दिले 5x अधिक 23 अंश, आणि या कोणाचं माप काय दिलेलं आहे, 2x अधिक 35 अंश. आपल्याला हे कोण ओळखता आले पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, मी या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन असतं, तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथे एक लिंक टाकणार आहे. त्यामध्ये हे सगळे दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या सर्व कोनांचे गुणधर्मांचा एक व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आता इथं पहा की हे कोण कसे आहेत, हे पहा, हे एक झड आपल्याला इमॅजिन करू शकता तुम्ही इथं. आणि हे कसे आहेत, एकमेकांचे आंतरव्युत्क्रम कोन आहेत. हा कोन आणि हा कोन. हे आंतरव्युत्क्रम कोन कसे असतात, तर ते समान असतात. 5x अधिक 23 म्हणजे 5x अधिक 23 बरोबर 2x अधिक 35, 2x अधिक 35. आता हे आपण इथं दोन्ही पद्धतीने करू शकतो, किंवा सजातीय पदे बरोबर चिन्हाच्या एका दिशेला घेऊया. म्हणजे 5x वजा 2x हे धन आहे, इकडे जाऊन ऋण झालं बरोबर. हे 35 इकडचे इकडेच, हे वजा अधिक 23 इकडे जाऊन काय झालं, वजा 23. मग 5 मधून 2 गेले, किती राहिले, 3x बरोबर. 5 मधून 3 गेले, 2 राहिले. 3 मधून 2 गेले, 1 राहिले, 12 राहिले. मग आता आपण इथं दोन्ही पद्धतीने करू शकतो, की हे 3 इकडे जाऊन भागाकारात घालू शकतो, किंवा 3x बरोबर 12 जे आहे, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने भागाकार करून सारख्याच पदाने दोन्ही बाजूला भागलं की काही फरक पडत नाही. 3 1 3, 3 1 3, 3 1 3, 3 चौक 12. x ची किंमत काय आली असेल, तर x ची किंमत आलेली आहे 4. x ची किंमत काय आलेली आहे, 4. कारण हे एकमेकांचे कसे आहेत, व्युत्क्रम कोन आहेत, आणि त्यांचे माप हे समान असते. म्हणून हे या कोनाचे इथं जे बी दिलेलं आहे ते माप बरोबर या ठिकाणच्या कोनाचं माप आपण एकमेकांच्या बरोबर ठेवले. सजातीय पदे बरोबर चिन्हाच्या एका दिशेला घेऊन त्यांची बेरीज वजाबाकी केली, आणि या ठिकाणी हा भागाकार केला. किंवा हा न करता तुम्ही अशाही पद्धतीने करू शकला असतात. 3x बरोबर 12, तर x बरोबर हे 12 इकडे 3 आणि x याच्यात गुणाकार आहे. 12च्या इकडे जाऊन हे 3 बरोबर चिन्हाच्या या दिशेने भागाकार जातात. 3 1 3, 3 चौक 12. कुठल्याही पद्धतीने याचं उत्तर 4 आलं असतं. आता हे खालचं उदाहरण आहे चौथं. रेषा टीला 3.5 सेंटीमीटर 3.5 सेमी अंतरावर किती समांतर रेषा काढता येतील. तर ठराविक अंतरावर या रेषेला एकच समांतर रेषा काढता येते. समजा ही टी रेषा आहे आणि हिच्यापासून 3.5 सेमी अंतर हे एवढं आहे, तर इथं एकच समांतर रेषा काढता येते. नंतर 5वं उदाहरण आपण पाहू. 5वं उदाहरण पहा. रेषा M ला समांतर रेषा T ही M आहे आणि ही T आहे. रेषा M ला समांतर रेषा T, रेषा X ला समांतर रेषा Y ही X रेषा आहे आणि ही Y आहे. हे सुद्धा एकमेकीला समांतर आहेत. परंतु एक रेषा झाकली असता या दोन M आणि N या समांतर रेषांना Y ही समांतर म्हणजे छेदिका आपण समजू शकतो. किंवा ही रेषा इकडे झाकली असता M आणि T या रेषेला X ही छेदिका आपण समजू शकतो, म्हणजे आपल्या सोयीसाठी. बरं, आपल्याला विचारले काय, तर P या कोणाचं माप विचारले. मग आपल्याला हे कशा पद्धतीने काढावं लागेल, तर M आणि T या दोन समांतर रेषा आहेत. या दोन समांतर रेषेला या Y या छेदिकेने छेदले असता होणारे हे संगत कोन आपण घेऊया. म्हणजे हा संगत कोन आणि हा संगत कोन. हा संगत कोन जो आहे तो कसा होतो, किंवा काय मापाचा असतो, किंवा
याही पद्धतीनं काढता येतं, किंवा एक्स आणि वाय ह्या दोन समांतर रेषा आहेत. या दोन समांतर रेषांना ज्या कोणाने म्हणजे छेदिकेने छेदलेला आहे एक्स आणि वाय, या दोन समांतर रेषेला या छेदिकेने छेदलं, कोणत्या यम या छेदिकेने छेदलं असतं. इथं काय झालेलं आहे, पी आहे. पी या कोणाचंच माप इथं काय आहे, हा संगत कोन तयार होतो इथं, हा कोन वरचा. तर आपल्याला दिलेलं माप हे आहे म्हणून आपण हे लक्षात घेऊया, अगोदर हे गृहीत धरूया. मग हे 60 अंश माप दिलेलं आहे, तर या ठिकाणच्या कोणाचं माप सुद्धा काय होतं, इथं पूर्ण अक्षर दिलेलं नाहीत, परंतु आपण समजूया की हा कोन आहे. इथं नसलेलं नाव देऊ आपण, डब्ल्यू देऊ. मग मेजरमेंट कोन डब्ल्यू बरोबर किती अंश येते, हे 60 अंश आहे, तर हे सुद्धा काय येतं 60 अंश, कारण हे कसे एकमेकांचे संगत कोन. दोन समांतर रेषेंना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची मापे ही काय असतात, समान असतात. मग हे काय आलेलं आहे, 60 अंश आलेलं आहे. बरं, आता हे 60 अंश आलेलं आहे, तर या बाजूचं जे माप आहे, आता मी याला दोन रेषा काढतो. हे माप किती असेल, तर हे रेषीय जोडीतील कोन आहेत, 60 अंश अधिक या कोनाचं माप, इथं काय आपण नाव देऊ, एम टी आहे, इथं बी नाव दिलं, तर बी बरोबर 180 अंश, कारण हे कसे आहेत, रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन बी बरोबर 180 वजा 60, मग किती आलं, 120 अंश. हे जर 120 अंश आलं, तर मेजरमेंट कोन पी बरोबर सुद्धा किती येईल, 120 अंश. का, कारण पी आणि बी हे कसे आहेत, एक्स आणि वाय या रेषिकेला, या दोन समांतर रेषांना छेदणारी छेदिका यम जर समजली आपण, तर मेजरमेंट कोन पी सुद्धा काय होतं, 120, कारण हे सुद्धा कसे आहेत, संगत कोन. मेजरमेंट कोन बी आणि मेजरमेंट पी हे दोन कसे आहेत, संगत कोन. मग आपल्याला ह्या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या जोड्यांच्या कोनाचे काय काय गुणधर्म आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे माप काढता सुद्धा येतं. आलं का लक्षात? 6वं गणित आपण पाहूया. पहा, हे उदाहरण 6 आहे. आकृतीमध्ये रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस, पी क्यू आणि आर एस ह्या रेषा कशा आहेत, ही आणि ही रेषा एकमेकाला समांतर आहेत. मेजरमेंट कोन एम एक्स पी कुठं आहे, एम एक्स पी हे किती आहे, 45 अंश. मेजरमेंट कोन एम आर वाय, एम वाय आर पाहिजे, सॉरी, एम आर वाय हे सुद्धा किती आहे, 45 अंश. तर एक्स एम वाय या कोनाचं माप आपल्याला काढायचे आहे. हे किती आहे हे विचारलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय गृहीत धरावं लागेल, तर ही जी रेषा आहे ही जर अशी सरळच आली, पहा लक्षात घ्या, ही छेदिका समजली, या दोन रेषांना छेदणारी छेदिका आहे, ही छेदिका समजली आपण. तर एक डॉटेड लाईन आपण काढूया. ही रेषा अशीच पुढे वाढवली, काय आहे, ही छेदिका आहे, ह्या दोन समांतर रेषा आहेत. मग इथं झालेला हा कोन 45 अंश आणि हा कोन, मेजरमेंट कोन पी एक्स एम किंवा एम एक्स पी किंवा आर हा किती आहे, 45 अंश. मेजरमेंट कोन एम आर वाय हा सुद्धा, मेजरमेंट कोन एम आर वाय हा सुद्धा किती असेल, 45 अंश. का, कारण हे व्युत्क्रम कोन आहेत. हे व्युत्क्रम कोन कसे आहेत, आंतरव्युत्क्रम कोन आहेत आणि हे एकरूप असतात. व्युत्क्रम कोन 45 अंश. आता मला सांगा, हे 45 अंश आहे, हे 40 अंश आहे, तर हे माप किती असेल. तर इथं काय झालेलं आहे, त्रिकोण तयार झाले. आपल्याला उत्तर पाहिजे. हे त्रिकोण तयार झालेलं आहे आणि या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणजेच
45 अंश अधिक हे 45 हे दिलेलं आहे 40 अंश अधिक या यम कोणाचं माप मेजरमेंट कोण RMY बरोबर 180 अंश म्हणजे 40 आणि 40 80 हे 85 अंश अधिक मेजरमेंट कोण RMY बरोबर 180 अंश. मग मेजरमेंट कोण RMY बरोबर 180 वजा हे इकडं बरोबर चिन्हाचे म्हणजे दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर हे धन आहे हे काय होतं ऋण होतं 180 वजा 85 अंश. मग किती झालं हे तर 10 मधून 5 गेले 5 राहिले इथं 7 आहे 17 मधून 8 गेले 9 राहिले 95 अंश. हा 95 आहे. आपल्याला हा कोण विचारला आहे XMY. आता पहा हा 95 आहे आणि हा कोण किती असेल मग आता हे दोन कोण कसे आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत. परत मेजरमेंट कोण RMY अधिक मेजरमेंट कोण YMX बरोबर 180 अंश. इथं लिहायचं रेषीय जोडीतील कोण कारण ह्या स्ट्रेट लाईनला काय झालेलं आहे हा म्हणजे दुभाजक आपण म्हणू ही रेषा MY या रेषेमुळे काय झालेले आहेत हे दोन कोण तयार झालेत. मग हा एक काय आहे हा पूर्ण जर म्हटला हा सरळ कोण आहे याचं 180 अंश माप असतं. मग याच्यातला या कोणाचं माप आपल्याला 95 अंश मिळालेलं आहे. मग 95 अंश बरोबर मेजरमेंट कोण XMY बरोबर 180 अंश. मग हे 95 अंश अधिक रे अधिक इकडे जर गेले आता हे 95 किंवा मग दोन्ही बाजूतून 95 वजा करू सरळ सरळ आपण 95 वजा 95 अधिक M मेजरमेंट कोण XMY बरोबर 180 वजा 95. मग मेजरमेंट कोण 95 0 गेले XMY बरोबर 10 मधून 5 गेले 5 राहिले. आता एक हातचा इकडे गेला मग इथं किती राहिले 7 राहिले 17 मधून 9 गेले 8 85 अंश. आता या कोणाचं माप किती आलेलं आहे 85 अंश. पहा एकदा रिव्हिजन आपण थोडंसं करूया की ही रेष सरळ इकडे वाढवली. आता आपल्याला ऑप्शनच नव्हती इथं काय करायचं किंवा आपण कशा पद्धतीने या कोणाचं माप काढायचे तर XM ही जी रेषा आहे ही आपण स्ट्रेट जर घेतली या दोन रेषा समांतर आहेत हे गणितात सांगितलेलं आहे PQ आणि RS. मग ही रेषा आपण सरळ वाढवली पुढं तेव्हा हा कोण आणि या रेषेला मी आता तुम्हाला थोडंसं स्पष्ट रेष काढून दाखवतो स्ट्रेट फ्री हँडमध्ये काढून दाखवतो. पहा ही सुद्धा काय झाली एक छेदिका झाली. मग हा तयार झालेला हा कोण काय आहे हा व्युत्क्रम कोण तयार झाला. मग व्युत्क्रम कोणाचे माप किती असते सारखेच असते 45 अंश एकरूप असतात एकमेकांच्या समान मापाचे असतात तयार होणारे व्युत्क्रम कोण. पहा मग हे 45 हे 40 मग आता इथं काय झालं आहे RMY हा एक त्रिकोण झाला आहे. मग हा कोणता त्रिकोण आहे आपल्याला काय माहीत नाही पण तो त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. मग हे 40 आहे हे 45 आहे दोन्ही मिळून झालं 85 आणि हे किती असेल मग 180 मधून 85 वजा केले हे आलं 95. मग हा कोण 95 आला किती आला 95 आला हा RMY. इथं लक्षात घ्या तुम्ही समजून घ्या RMY हा किती आला 95 आला. तर मेजरमेंट कोण RMY आणि मेजरमेंट कोण YMX हे दोन्ही मिळून काय आहेत की रेषीय जोडीतील कोण आहेत. या दोन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग 95 वजा 180 बरोबर किती आलं 85 आलं. आता 7वं उदाहरण आणि हे आपल्याला NMMSच्या परीक्षेत ही पद्धत ही यापेक्षा क्विकली उत्तर ॲक्युरेट उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. आता इथं आकृतीमध्ये AB आणि CD हे समांतर असल्यास Y बरोबर काढा. Y हे माप काढायचे. पहा आता या कोणाचं माप आपल्याला ॲक्च्युली पाहिजे होतं परंतु ते नाही. बरं ठीक आहे. आता हा कोण आहे इथं हा 50 अंश जो दिलेला आहे तो कोण
आणि याला नाव देतो मी, ह्या कोणाला नाव देतो मी इथं या ठिकाणी, इथंही नाव दिलेलं नाही, काही आकृतीत नाही दिलेलं. ठीक आहे, मग आपण इथं काय नाव देऊ, या कोणाचे माप समजू की हे 50 आहे, तर या कोणाचं मापसुद्धा किती येतं, 50 अंश येतं. का तर CY, आता इथं नाव नाही दिलेलं, P देऊ आपण. मेजरमेंट कोन, इथे नाव नाही दिलेलं, सरळ आपल्याला हे Y बरोबर विचारलेलं आहे. परंतु आपल्याला हे सगळं समजून घेण्यासाठी आणि पद्धतीसाठी ह्या गोष्टी लागतील. इथं B देतो. मेजरमेंट कोन ABP बरोबर 50 अंश. तर मेजरमेंट कोन CYB, नाही Y सुद्धा इथं नाव दिलेलं नाही, हे Y हे मेजरमेंट आहे, आपल्याला माप नाही देता येणार. किंवा आपण सरळ सरळ हे नावं द्यायचं टाळूया. आपण काय करू, इथं एक अक्षर देऊ, इथं Y दिले तर इथं X देऊ. म्हणजे X बरोबर 50 अंश. का बरं, कारण हे आणि हे दोन कोन कसे आहेत, एकमेकांचे संगत कोन. संगत कोनांचे कोनाची मापी काय असतात, सारखीच असतात. आता X किती आहे, 50 अंश, ते 50 तर हे बी 50 आलं. मग Y किती असेल, तर 50 अंश अधिक Y बरोबर 180 अंश. हे का बरं, हे रेषीय जोडीतील कोन आहेत, रेषीय जोडीतील कोन पहा कसे असतात, ही सरळ रेषा आहे आणि हे अशा पद्धतीने. आता ह्या संपूर्ण कोनाचं माप 180 आहे. मी तुम्हाला सरळ थोडक्यात समजून सांगतो. हे काय 180 आहे पहा, ही एक स्ट्रेट सरळ रेषा आहे आणि इथं सरळ जर रेषा ओढली तर हा काटकोन तयार होतो. काटकोन किती अंशाचा असतो, 90 असतो, आणि हा 90 90 90 180. म्हणजे ह्या पूर्ण माप हा सरळ कोन तयार झाला या ठिकाणी. हा किती आहे, 180. मग या सरळ कोनावर ही क्रॉस तिरपी रेषा आहे. मग हे दोन जे कोन आहेत एकमेकांचे, हे रेषीय जोडीतील कोन म्हणतात. मग यांचं मापसुद्धा किती आहे, हे ॲक्युरेट 90 90 नसेल. हा लघु कोन दिसतोय, हा विशाल कोन दिसतोय. पहा पुन्हा एकदा आकृती काढतो. हा लघु कोन दिसतो, हा विशाल कोन दिसतो, परंतु दोन्हीच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. मग इथं 50 अंश अधिक Y. मग या समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 50 50 आपण वजा करू. 50 वजा 50 अधिक Y बरोबर 180 वजा 50. आता बऱ्याच विद्यार्थ्याला प्रश्न पडतो, सर तुम्ही हे वजा 50 कुठून आणले, तर हे मी मनानच घेतले, कारण इथं मला एका बाजूला फक्त हे चल Y ठेवायचे अक्षर. दुसरी ही पद्धत मी तुम्हाला सांगतो, इथं नुसतं Y ठेवलं, हे अधिक 50 जे आहे, धन 50 आहे, हे बरोबर चिन्हाच्या इकडे नेऊन आपण ऋण 50 करू शकतो. परंतु इथं काय होतं, 50 वजा 50 शून्य, म्हणजे हे निघून जातं. इथं Y बरोबर 180 वजा 50. मग शून्यामधून शून्य गेले, शून्य राहिले, 8मधून 5 गेले, 3 उरले, 130 अंश. या Y कोनाचं माप किती आलं, 130 अंश आलं. अशा पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवता येतं. आता पुढचं 8वं उदाहरण आहे या पाठातली. सगळी उदाहरणं आपल्याला सगळ्यात अगोदर नियम माहिती असणं आवश्यक आहे. रेषा AB समांतर रेषा EF. कुठं आहे AB, तर AB EF या समांतर रेषा आहेत. आणि ही तिरपी जी दिसते छेदिका, पहा आपल्याला संभ्रमात टाकण्यासाठी ही छेदिका या रेषांच्या बाहेर काढलेली नाही, आत ठेवली, काहीच हरकत नाही. बरं, परत काय केलेलं आहे, AE ही एक म्हणजे काय लंबदुभाजक रेषा आहे, कारण इथं ही खून करून दाखवली, म्हणजे ह्या काय दर्शवतो आपल्याला की ही रेषा म्हणजे EE रेषा EA रेषा या AB रेषेवर लंब आहे, म्हणजे ही काटकोन दाखवतो इथं. म्हणजे इथं सुद्धा काटकोनच असेल. हा अलग लक्षात, कारण ह्या दोन समांतर रेषा आहेत. इथं जर स्ट्रेट काय आहे, तर मेजरमेंट कोन M बरोबर काय विचारलं, M बरोबर हे किती दिलेलं आहे, हे 75 अंश दिलेलं आहे, 75 अंश दिलेलं आहे. मग मेजरमेंट कोन M बरोबर किती, तर ते आपण काढू. मग इथं काटकोन आहे, आता मी थोडं मोठंच काढतो बाळा. हे बघा, हे सुद्धा काय असणार आहे, इथं लंब आहे, तर याही दिशेला काय असणार आहे, लंब आहे. म्हणजे ह्या कोनाचं माप, पूर्ण कोनाचं माप किती आहे, 90 अंश. म्हणजेच हे 75 अंश अधिक M बरोबर 90 अंश. हे एकमेकांचे काय आहेत, कोटी कोन आहेत. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते परस्परांचे कोटी कोन असतात. मग आता M बरोबर 90, हे धन 75 बरोबर चिन्हाच्या इकडे जाऊन काय झालं, ऋण 75. आपल्याला ही पद्धत सोपी वाटते. मग काय झालं, इथून
10 मधून 5 गेले 5, 9 न हातच्या इकडे दिल्यामुळे इथं राहिले 8, 8 मधून 7 गेले 1, 15 अंश. या यम कोनाच्या मापाचे माप किती असेल तर 15 अंश. हा 15 अंशाचा आहे ना, हा 75 अंशाचा आहे. आलं का लक्षात? पुढचं 9वं उदाहरण आपण पाहू. रेषा यम समांतर रेषा यन. ही यम आहे, ही यन आहे. यम समांतर यन. आता काय आहे, ही रेषा यल ही काय आहे, हिला छेदिका आहे. छेदिका आहे. मेजरमेंट कोन बी हा इथं खून करून दिलेला आहे बी बरोबर 3x - 10 अंश जे दिलेलं असेल ते असेल. आणि मेजरमेंट कोन ई हा कोन किती आहे 2x + 70 अंश. तर संगत कोनांच्या मापाची बेरीज डॅश अंश असेल. पहा आपल्याला विचारले काय की हे संगत कोन जे आहेत कोणकोणते, हा आणि हा, संगत कोनांच्या मापांची बेरीज किती असेल. आपण आता या ठिकाणी विचारलेलं आहे की संगत कोनांच्या मापांची बेरीज किती असेल. पहा मेजरमेंट कोन बी बरोबर काय दिले 3x - 10 अंश. मेजरमेंट कोन ई काय दिले 2x + 70 अंश. आता बी एवढा आहे म्हणजे एफ सुद्धा काय असेल, म्हणजे मेजरमेंट कोन एफ बरोबर 3x - 10 अंश. का? कारण मेजरमेंट कोन बी व मेजरमेंट कोन एफ हे काय आहेत एकमेकांचे संगत कोन. आणि संगत कोनांची मापे ही कशी असतात, समान असतात, सारखीच असतात. हा आणि हा एकमेकांचे संगत कोन आहेत. पहा दिसताना सुद्धा हे कोन आपल्याला सारख्या मापाचे दिसतात, म्हणजे तेवढेच आहेत. आता एफचं माप काय आहे 3x - 10 अंश आणि ईचं माप इथं दिलेलं आहे. बरं एफ आणि ही हे कसे आहेत एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन. या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच 3x - 10 अंश हे कोणाचं माप आहे एफचं, अधिक ईचं माप दिले 2x + 70 अंश बरोबर 180 अंश. इथं का इथं लिहावं लागेल रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील. आता आपण ह्याला कंसाच्या बाहेर काढू. 3x + 2x म्हणजे 5x धन 70 ऋण 10 म्हणजे धन 60 बरोबर 180 अंश. मी याचेच पुढं करतो. इथं 5x बरोबर 180 हे अधिक 60 इकडे जाऊन काय झाले वजा 60 म्हणजेच 5x बरोबर 60. आता x बरोबर काढू आपण. x बरोबर 60/5 म्हणजेच 5 × 5 = 5 × 2 = 10. एक्सची किंमत काय आली तर 12 आली. एक्सची किंमत काय आली 12 आली. आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो कोन आहे बी आणि एफ हे दोन कसे आहेत संगत कोन आहेत आणि विचारले संगत कोनांच्या मापाची बेरीज किती अंश असेल. हे दोन कोन दिलेले आहेत. मग परंतु इथं माप बीचं काय दिलेलं आहे 3x - 10. मग हे एक्सच्या जाग्यावर ही 12 किंमत ठेवावी लागेल. एक्सची किंमत आलेली आहे. मग 3x - 10 पहा या बाजूला इथंच करतो मी, इथं जागा कमी पडते म्हणून. मेजरमेंट कोन बी बरोबर 3x - 10. मग 3x 3 × 12 - 10 किती आलं 12 36 - 10 बरोबर काय आलं 26. आता या ठिकाणी पहा नजर चुकीनं आपल्याकडनं एक छोटीशी चूक झालेली आहे. 180 - 60 इथं काय येतं 120 येतं. 120 म्हणजे एक्सची किंमत आपल्याकडनं चुकलेली आहे. 5x बरोबर 120 तर x बरोबर 120 हे पहा हा एवढा भाग हे झालेला आहे भागिले 5 हे 5 भागाकारात गेले. 5 × 2 = 10 उरले 2 5 × 4 = 20. एक्सची किंमत काय आलेली आहे 24. एक्सची किंमत किती आलेली आहे 24. आता आपण हा सुद्धा भाग ड्रॉप आउट करू. आता आपल्याला जी बी बरोबर माप काय दिलेलं आहे 3x - 10 म्हणजेच तुम्हाला इथं स्पष्ट दिसत असेल बी बरोबर 3x - 10 हे आहे. मग एक्सच्या जागेवर 24 3 × 24 - 10 मग 3 × 4 = 12 2 हातचा 1 3 2 6 आणि 1 7 72 - 10 बरोबर काय आलं 62. काय आलेलं आहे बीचे माप
मेजरमेंट कोन बी बरोबर 62 अंश. आता बी 62 आहे म्हणून मेजरमेंट कोन एफ बरोबर सुद्धा काय आलेलं आहे 62 अंश. मग कारण काय, तर हे कसे आहेत एकमेकांचे संगत कोन. संगत कोन. मग दोन्हींच्या मापांची बेरीज 62 अधिक 62 बरोबर 2 अधिक 2 4 6 अधिक 6 12 124 अंश. संगत कोनांच्या मापांची बेरीज किती आलेली आहे 124 अंश. कारण या कोनाचं तर आपण करू शकत नाही, ईचं माप दिलेलं आहे, ईचं माप जर काढत बसलं तर ते काय होतं बरंच म्हणजे 118च्या आसपास काहीतरी येते मग तेवढं, आणि पर्यायामध्ये तेवढं दिलेलं नाही म्हणून इथं काय आहे मुद्दाम इथे या उदाहरणाला मी पर्याय लिहिलेत. पर्याय 124 हा आलेला आहे, 1 नंबरचा पर्याय. हे 9वं गणित आहे. 10वं गणित आता आपण पाहूया. रेषा ए बी समांतर रेषा सी डी. ए बी समांतर सी डी व रेषा पी क्यू ही छेदिका आहे. पी क्यू ही छेदिका आहे. मेजरमेंट कोन पी एल बी बरोबर 85. पी एल बी बरोबर 85 हे वरचा कोन 85 आणि मेजरमेंट कोन डी एम क्यू बरोबर x अधिक 15. कुठं आहे डी एम क्यू बरोबर x अधिक 15. तर x बरोबर किती पहा, याचं माप दिले x अधिक 15. मेजरमेंट कोन डी एम क्यू बरोबर x अधिक 15 हे दिलेलं आहे. पी एल बी किती दिलेलं आहे, मेजरमेंट कोन पी एल बी बरोबर दिलेलं आहे 85 अंश. मग एल एम डी किती असेल, मेजरमेंट कोन एल एम डी बरोबर सुद्धा 85 अंश. कारण हा पी एल बी एल कोन पी एल बी हा बाहेरचा आणि कोणता हा एल एम डी हा हे एकमेकांचे कसे आहेत संगत कोन आहेत. इथे संगत कोन यांच्या मापांची बेरीज सारखीच असते. मग हे 85 आहे आणि हा एम कोन खालचा किती दिलेला आहे डी एम क्यू x अधिक 15. बरं मेजरमेंट कोन आता पहा लक्ष देऊन डी एम क्यू अधिक मेजरमेंट कोन पी एम डी हा वरचा कोन पी एम डी. इथं लक्षात घ्या मी आता कोणते कोण लिहिले बरोबर 180 अंश. कारण हे रेषीय जोडीतील जोडी. हे बघा डी एम क्यू हा कोन खालचा आणि हा वरचा हे दोन कसे आहेत, हे रेषी एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन आहेत. हा 85 आहे म्हणजे हा सुद्धा 85 आला आहे. फक्त हे अक्षर पी एम डी एम क्यू असे अक्षर वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आपण गोंधळात पडायचं नाही अजिबात. मग 180. आता इथं काय केलेलं आहे तर डी एम क्यू किती दिलेलं आहे x अधिक 15. डी एम क्यूच्या जागेवर x अधिक 15 अधिक हे 85 बरोबर 180. आता हे 15 आणि 85ची बेरीज करू. x अधिक 5 आणि 5 10 8 आणि 1 9 1 10 100 आले बरोबर 180. x बरोबर पहा हे 100 बरोबर चिन्हाच्या इकडे गेले किंवा दोन्ही बाजूतून 100 वजा करा, तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल. वजा 100 x बरोबर 80 अंश. हे 10वं उदाहरण आहे. 10 क्रमांकाचं उदाहरण x बरोबर 80 अंश. आता आपण 11वं उदाहरण पाहूया. रेषा एल समांतर रेषा एम व एन ही छेदिका आहे. रेषा एन ही काय आहे छेदिका आहे. तर किरण पी क्यू हा काय आहे ए पी टीचा कोन दुभाजक आहे. ए पी टी या कोनाचा कोन दुभाजक आहे. तर एक्स बरोबर काढा. हे माप काढायचे आपल्याला. इथे हे माप किती दिले 110 दिले. आता हा आतला कोन आणि हा आतला कोन हे एकमेकांचे कसे आहेत तर आंतरकोन आहेत. आता आंतरकोनाच्या बाबतीत गुणधर्म काय सांगतो, आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही काय, आंतरकोन हे एकमेकांशी कसे असतात पूरक असतात. म्हणजे त्यांच्या कोनांच्या मापांची बेरीज किती 180 अंश असते. हे 110 आहे. मग 110 अधिक मेजरमेंट कोन ए
टी बरोबर 180 अंश. मेजरमेंट कोन APT. आता कोणता APT हा पूर्णच कोन घ्यायलो बरं का मी. बरोबर 180 वजा 110. मग मेजरमेंट कोन APT बरोबर 180 मधून 110 गेले तर किती उरले 70 अंश. आता आपल्याला गणिताचं सांगितले किरण PQ काय आहे, कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक काय करत असतो तर त्या कोनाचे दोन समान भाग करत असतो. म्हणजेच एक्सचे माप किती असेल तर हे 70 आहे तर 70 भागिले 2 म्हणजेच 70 भागिले 2 बेत्रिक 6 बेपंचे 10. म्हणजेच मेजरमेंट आता कोण न म्हणता आपण काय किंवा कोण जरी म्हटलं आपण काही हरकत नाही. मेजरमेंट कोन APQ बरोबर 35 अंश. कारण काय आहे किरण PQ हा काय आहे कोन दुभाजक. कारण गणितातच दिलेला आहे इथं हा दुभाजक आहे कोणाचा, म्हणजे त्यांनी दोन समान भाग केलेत. हा जर पूर्ण 70 असेल तर काय झाला हा 35-35चा झाला. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे दोन कसे आहेत आंतरकोन आहेत. आतापर्यंत आपण संगत कोन सारखे असतात हे पाहिलं, व्युत्क्रम कोन पाहिले सारखे, परंतु आंतरकोनांच्या मापांची बेरीज काय असते 180 अंश असते. आपण हे प्रमेयात तुम्हाला जे लिंक टाकतो त्याच्या व्हिडिओमध्ये सिद्ध केलेलं आहे ते सुद्धा पाहू. आणि गणितामध्ये तसं दिलेलंच आहे. त्याचा नियम आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या. तर मग हे जर 180 आहे तर हे 110 आहे तर हे किती राहतं 70 राहतं. मग ह्या 70चं कोन दुभाजकाने अर्धा होतं म्हणजे 35 आणि 35. सरळ साध्या सोप्या भाषेत आपण हे समजून घेतलं. पहा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांच्या आणि होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोड्या किती. पहा या 8 जोड्या होतात. मी तुम्हाला सरळ सरळ मोकळ्या फ्री हँड स्केचमध्ये एक आकृती काढून दाखवतो. संगत कोनांच्या जोड्या पहा. संगत कोन अगोदर आपण साध्या साध्या खुणेने करूया. कोन A सारखेच नाव देतो A ही एक जोडी. आता कोन B हे एकमेकांचे संगत कोन आहेत. ही एक जोडी. अशाच पद्धतीने इकडे तयार झालेली कोन C आणि कोन C ही सुद्धा संगत कोनाची एक जोडी आहे. आणि कोन D ही सुद्धा संगत कोनांची एक जोडी आहे D. म्हणजे संगत कोनाच्या किती जोड्या तयार झाल्या तर 4 जोड्या तयार झाल्या. आता व्युत्क्रम कोन काय विचारले संगत कोनाच्या आणि व्युत्क्रम कोनाच्या. व्युत्क्रम कोन हे पहा हे व्युत्क्रम कोनाची एक ट्रिक सांगतो तुम्हाला. हे झड अक्षर लक्षात घ्यायचं. मी आता मोठा हार्ड केलेला आहे. हा कोन आणि हा कोन एकमेकांची काय व्युत्क्रम कोनाची एक जोडी. तसंच या पद्धतीने इकडे झालेलं हे झड अक्षर हा कोन आणि हा कोन ही एक जोडी. आता बाह्य व्युत्क्रम कोन इकडचा हा कोन आणि इकडचा हा कोन हे आपण जे दोन जोड्या घेतल्या आंतरव्युत्क्रम कोनाच्या. आता हा A कोन इकडला A1 घेऊ याला नाव आपण आणि हा A1 कोन ही सुद्धा बाह्य व्युत्क्रम कोनाची एक जोडी. त्यानंतर हा C1 हा आणि ह्या खालचा C1 हे सुद्धा बाह्य व्युत्क्रम कोनाच्या. म्हणजे ह्या 4 आणि ह्या 4 एकूण किती जोड्या तयार होतात तर 8 जोड्या तयार होतात संगत कोनाच्या आणि व्युत्क्रम कोनांच्या मिळून. आता 13वा उदाहरण पाहूया. 13वा उदाहरण आपल्याला काय सांगतं. रेषा A आणि रेषा B ह्या एकमेकीच्या समांतर रेषा आहेत आणि रेषा L ही काय आहे छेदिका आहे. तर x ची किंमत काढायची. आता पहा x ची किंमत काढत असताना आता आपण काय करू. हा कोन मी थोडा डार्क करतोय आणि इथला हा कोन डार्क करतोय. हे एकमेकांचे कसे आहेत व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजेच या कोनाचं माप सुद्धा काय असेल 5x. आता ह्याचं 5x आहे आणि ह्याचं x आहे तर 5x अधिक x बरोबर 180 अंश. कारण हे रेषीय जोडीतील कोन आहे. 6x बरोबर 180 अंश. तर x बरोबर 180 भागिले 6 6 1 6 6 3 18 6 0 0. x ची किंमत काय आली 30. x ची किंमत काय आलेली आहे
30 अंश. पहा मग हे 30 असेल आणि हे 30च्या 5 पट म्हणजे 3 5 15 150. 150 आणि 30 या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 येते. आपोआपच आपल्याला हे 30 अंश आलं. हे पटापट काढता आलं पाहिजे. आता 14वा प्रश्न विचारलेला आहे. इथं दोन शब्द राहिले. समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोन कसे असतात. पहा ह्या समांतर रेषाला या ए ह्या छेदिकेने छेदलेलं आहे. एम आणि एन ह्या दोन समांतर रेषा आहेत. तर होणारे आंतरकोन ह्या आणि हा हे आंतरकोन हे याला आपण नाव काय देऊ. इथं पी आणि इथं क्यू. तर हे दोन आंतरकोन एकमेकांचे कसे असतात पूरक कोन असतात. या दोन कोनांच्या मापाची पी अधिक क्यू बरोबर 180 अंश बेरीज ही असते. याचा पर्याय क्रमांक 3 हे कसे असतात पूरक कोन. आता शेवटचा प्रश्न यातला पर्याय या पाठामधला आपला. आकृतीमधील कोणती जोडी संगत कोनांची नाही. पहा संगत कोनांची वाय आणि कोन यम. हा वाय आणि यम हे रेषेच्या वरच्या बाजूला असलेले हे संगत कोन आहे. तसेच खालच्या बाजूला असलेले यू एक्स आणि एन हे सुद्धा वरच्या बाजूला असलेले ही संगत कोनाची जोडी आहे. ही सुद्धा आहे. मग यू आणि यम पहा यू आणि यम हे संगत कोन होतील का. नाही. हे रेषेच्या दोन समांतर रेषेच्या आतल्या बाजूला आहेत. म्हणजे हे कसे आहेत आंतरकोन आहेत. हे संगत कोन आहेत का आंतरकोन. आणि यू आणि टी हा संगत कोनाची जोडी आहे. म्हणजेच संगत कोनांची जोडी नसलेला पर्याय क्रमांक कोणता असेल तर तो पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो NMMSचा हा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय. 40 मिनिटाचा व्हिडिओ होतोय. परंतु तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. वेगवेगळ्या गुणधर्माने पहा. डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला सुद्धा क्लिक करून तो व्हिडिओ पहा. हा संपूर्ण पाठ एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेला आहे. आणि ह्या सर्व उदाहरणे आपल्या NMMSच्या नवनीतच्या पुस्तकामधली मी घेतलेली आहेत. ही सर्व उदाहरणं समजून घ्या. अशाच प्रकारचे तुम्हाला हे गुणधर्म समजणं महत्त्वाचं असते. पहा दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले की जे कोन तयार होतात त्यांचे गुणधर्म काय काय आहेत हे समजलं. यावर आधारित कुठलंच उदाहरण हे आपल्याला अवघड नसतं. बेसिक माहिती आपल्याला असणं आवश्यक असतं. पूरक कोन काय आहेत, रेषे जोडीतील कोन काय आहेत, तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला निश्चित व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.